पहा सुखी जीवनाचा मंत्र। नमस्ते सर। नमस्ते जी, बोला। शीघ्रपतनाच्या निदानासाठी काही ब्लड टेस्ट असतात का, याबद्दल सांगा सर। अच्छा, म्हणजे पार्टनरला जर शीघ्रपतन असेल, त्याला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर निदान करण्यासाठी काही ब्लड टेस्ट असतात का? बरोबर आहे। खूप छान प्रश्न तुम्ही विचारला आणि आपल्या पार्टनरबद्दल स्वतःहून विचारणं, पार्टनरची काळजी घेणं आणि पार्टनरला त्यातनं बाहेर काढणं सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो। बरेच पार्टनर आपल्या पार्टनरला त्या ठिकाणी त्याचा इन्सल्ट करणं, त्याचा अपमान करणं किंवा बऱ्याचदा त्याला डिप्रेस करणं असे प्रकार करतात आणि मी तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक का करतो की आपल्या पार्टनरसाठी तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे। बघा, हे मी काय ॲप्रिशिएट केलं की बऱ्याचदा ही क्रिया एकट्याची नाही, दोघांची आहे। मग यामध्ये दोघं जोपर्यंत डिस्कस करणार नाहीत तोपर्यंत निदान होईल का? नाही। किंवा एकमेकांमध्ये हसणं, एकमेकांची खिल्ली उडवणं असे भाग असतात। पण हे विचारला प्रश्न, टेस्ट काय असतात सांगूया। मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट ठेवा लक्षात की हा शीघ्रपतन हा सिम्पटम असा सिम्पटम आहे ज्यामध्ये स्वतःला डायग्नोसिस करावं लागतं किंवा पार्टनर जर म्हटलं की तुमचा टायमिंग अजिबात नाही आहे, तुम्ही परफॉर्म करू शकत नाही, मला सॅटिस्फाय करू शकत नाही, हे तुम्ही ओळखून घ्यायचं आणि मग तज्ज्ञांना दाखवणं आवश्यक आहे। रुटीनली फक्त हिस्ट्री मेकिंगवर आपल्याला या गोष्टी लक्षात येतात, पण काही केसेसमध्ये त्याला वेगवेगळे कारणं आहेत। केमिकल कॉजेस आहेत, फिजिकल कॉजेस आहेत। अशा प्रकारची जेव्हा कारणं असतात तेव्हा हार्मोन अफेक्टेड असतात, मग सोबत डायबिटीस आहे, BP आहे, थायरॉईड आहे। अशा केसमध्ये सिरम FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, त्याचबरोबर प्रोलॅक्टिनच्या मात्रा, टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा या सर्व पाहिले जातात, ब्लड प्रोफाईल केला जातो। जे कारण असेल ते शोधण्यासाठी टेस्ट लागतात, पण जवळपास 70% केसमध्ये फक्त हिस्ट्री आणि डिस्कशन करून आणि पार्टनरची हिस्ट्री ऐकून आणि ड्युरेशन कमी आहे हे कन्फर्म करून ट्रीटमेंट देता येते। पण फार काही मेजर टेस्टची गरज नसते। एखाद्या असोसिएटेड डिसीज असेल तेव्हाच टेस्ट लागते।